जी गर्भिणी आहे ती गर्भिणी बाळंतपणा झालेला आहे आणि ती बाळंतिणीने कमीत कमी एक 7 ते 8 महिने हे एका बंद खोलीमध्ये थांबायचं आहे. मफलर, शाल, स्वेटरचा वापर पुढचे 7 ते 8 महिने करणं हे खूप गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये दूध येत नाहीये, त्यांनी फणसाचे गरे खाणं 2-3 दिवस, ते ऑटोमॅटिक ते दूध यायला लागतं. सी सेक्शन मध्ये का वाढतायत काउंट? म्हणजे सी सेक्शन मध्ये असं काय घडतं? बऱ्याच वेळा सिझर्स होतात, सिझर नंतर शेकशेगडी दिली जात नाही. डॉक्टर लोक सांगतात शेकशेगडी घेऊ नका, ॲलोपॅथी डॉक्टर्स. तर शक्यतो एक 10 दिवस 15 दिवसानंतर शेकशेगडी चालू केली पाहिजे. बाळ बाहेर येताना बाळाची नाळ गळ्याभोवती अडकून बसते, त्यामुळे सी सेक्शन करावं लागतं. आणि रक्तामुळे जी कंबरदुखी असेल तर ती जळवा लावून तिथनं रक्त काढून घेतलं तर बऱ्याच वेळा त्या स्त्रियांची पाठदुखी कमी होते. पशु योनीमध्ये जे आजार होतात ते मनुष्य योनीमध्ये होत नाही. शास्त्राने सांगितलंय कंपल्सरी पिशवी काढल्यानंतरही कमीत कमी एक 2 ते 3 महिने तिथे शेकशेगडी घेणं. पिरियडच्या काळात प्रचंड वेदना असतील तर ज्येष्ठ मधाचं चूर्ण, सैंधव मीठ हे दिवसभरात 5 ते 6 वेळा जर खाल्लं पाव चमचा तर पेन हे क्विक कमी होतं. या स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 4 दिवस थोडासा आराम करा, कमीत कमी ओझं कमीत कमी उचला, जेणेकरून तुमचा फ्लो हा व्यवस्थित होईल. त्यांना मल साफ होत नाही म्हणून पुठावं लागतं, जोर द्यावा लागतो, त्यावेळेस फिशर सारखा एक आजार होतो. ड्युरिंग द होल प्रेग्नन्सी म्हणजे त्या पूर्ण 9 महिन्यांमध्ये अशी कुठली स्पेशल काळजी घ्यावी जेणेकरून कंबरदुखीसारखा आजार होणारही नाही, आणि होत असेल तर तो कमी प्रमाणात करता येईल. मोर दॅन 4 वीक्स रोज सकाळी उठल्यावर कंबर अवघडते, तिथे तुम्हाला 100% डॉक्टरला दाखवलं पाहिजे. कधी कधी काही स्त्रियांना 2 चमचे ते काही स्त्रियांना एक अर्धा वाटीपर्यंत तो डिस्चार्ज बघायला मिळतो. पूर्ण पॅड भरतं आणि तिला पॅडच वापरावं लागतं त्यासाठी. ॲनेस्थीशियाच्या ह्या दुखण्यामागे आयुर्वेद शास्त्रानुसार काही ट्रीटमेंट्स आहेत का? गर्भिणी आणि तो बाळंतिणीचा काळ हा खूप महत्त्वाचा काळ आहे. पिरियड्स जसे जसे जवळ यायला लागतात तसं तसं तिची चिडचिड चालू होते की आणि पिरियड आले की मग ती नर्वस होऊन जाते. इथून केल्यामुळे कंबर दुखायला लागते बिकॉज ऑफ तिची ताकद कमी होते. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. काय प्रेग्नन्सी आणि त्याच्यासोबत येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तर माहितीच असतात, पण प्रेग्नन्सी नंतर किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान सुद्धा खूप प्रमाणात कंबरदुखी होते, खूप प्रमाणात कंबरदुखीचे प्रॉब्लेम महिलांना फेस करावे लागतात. पण हे का होतात? त्याच्या मागची कारणं काय असू शकतात? का फक्त आपल्याला माहिती आहे किंवा कोणीतरी सांगते आणि म्हणून ते होते असंच नाहीये, पण त्याच्यामागे कशी कारणं आहेत आणि त्याचा ऍक्च्युली काय उपचार आहेत, आणि ती प्रेग्नन्सीत जी कंबरदुखी स्टार्ट होते ती आपण कशी विदाऊट ऑपरेशन थांबवू शकतो, हे आज पुन्हा आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर भंडारी सरांकडून. नमस्कार भंडारी सर. नमस्कार सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गोराबेजच्या पॉडकास्टमध्ये. जसं आता आपण बोलतानाच सुरुवात केली होती की प्रेग्नन्सीमध्ये कंबरदुखी जी होते तिच्यावर आपण विना ऑपरेशन कशा काय गोष्टी करू शकतो, हे आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. तर आता मला पहिलंच सर तुम्हाला हे विचारायला आवडेल की प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये म्हणजे गर्भधारणेपासून ते प्रेग्नन्सी होईपर्यंत सुद्धा बॅक पेन किंवा आपण म्हणतो कंबर पेन थोडंसं सुरू होतं, नेमकं का होतं ते सुरू? सर, प्रथमम मासम कललम जायते. प्रथम महिन्यामध्ये मांसाचा गोळा हा वाढायला सुरुवात होते. आणि प्रेग्नन्सीमध्ये जसं जसं वीक वाढत जातात तसं तसं मांसल भाग आणि शरीराची ठेवण ही वाढत जाते. पोट पुढे येत जातं. त्याचबरोबर दौहृद म्हणजे काय, तर 4थ्या महिन्यामध्ये बाळाचं हृदय आणि आईचं हृदय या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड होत जातात आणि आईला वेगवेगळ्या इच्छा, वेगवेगळ्या भाव ती आई व्यक्त करते आणि त्याचबरोबर बाळाचे भाव पण व्यक्त होतात. तर हे सगळं होत असताना मांसल भाग जसा जसा वाढत जातो, आईचं पोट जसं जसं वाढत जातं, तिथं आजूबाजूचे स्नायू, मसल हे वाढायला लागतात. पण हे सगळं होत असताना ही निसर्गता नॅचरल प्रोसेस आहे. बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये एखादा झटका त्या काळामध्ये बसतो किंवा काहीतरी वस्तू उचलताना पुश पुल करताना काहीतरी झटका बसल्यामुळे बऱ्याच वेळा तिथल्या मसल्स किंवा तिथल्या भागामध्ये आखडण येते. कधी कधी तो भाग जड वाटतो, कधी कधी कमरेचा भाग जड वाटतो, पाय जड वाटतात. आणि एखादा जर ट्रॉमा झाला किंवा एखाद्या विशिष्ट मुवमेंटला टॉर्क आणि फोर्स जोरात बसल्यामुळे गादीवरती प्रेशर आलं आणि त्या वेळेस ती गादी चुकून काही 1-अर्धा इंच ते 2 इंचापर्यंत बाहेर आली तर बऱ्याच वेळा ते न्यूक्लियस पल्पस बाहेर आल्यामुळे सायटिका सारखा त्रास काही स्त्रियांना होतो. काही स्त्रियांना मसल पूल झाल्यामुळे ओढल्यासारखं वाटतं आणि रोज सकाळी उठल्यानंतर तिथला भाग हा कडक वाटतो किंवा जड वाटतो फार वेळ झोपल्यानंतर, झोपून उठल्यानंतर.
तर हे सगळं होण्यामागचं 2 ते 3 कारण आहेत. एक म्हणजे पहिलं कारण आहे की मसलची झालेली वाढ आणि त्या स्त्रीला ते सहन झालं तर ते बऱ्याच वेळा तो पेन काही सगळ्या स्त्रियांना होतो असं नाही होत. तर Okay. काही स्त्रियांमध्ये 2 ते 3% स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा पूर्वी बॅक पेनचा त्रास असतो किंवा पूर्वी बॅक पेनचा त्रास होत होता किंवा सायटिकाचा त्रास होत होता आणि प्रेग्नन्सी राहिली आणि त्या काळानंतर बऱ्याच वेळा मग एक मनामध्ये सतत शंका राहते की अरे मला आता तो त्रास होणार का. मग ती फार कॉन्शियस होते आणि ती Correct. कॉन्शियस झाल्यामुळे तो एक बॅक पेन चालू होतो की इमोशनल वारंवार तिला वाटतं की आता मला त्रास होईल, आता मला त्रास होईल. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे काहीतरी उचलता बसता उठता झटका बसणं आणि ती गादी बाहेर येणं. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच बऱ्या होण्यासारख्या आहेत आणि नक्कीच तिची प्रेग्नन्सी पूर्ण होऊन बाळ पण चांगलं होऊ शकतं. ओके. आता हे झालं प्रेग्नन्सीच्या दरम्यान, पण बऱ्याचदा असंही बघायला मिळतं सर की प्रेग्नन्सी झाल्यानंतर म्हणजे प्रेग्नन्सी होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो महिलेला, कंबर रिलेटेड किंवा बॅक पेन रिलेटेड, आणि एकदा प्रेग्नन्सी झाली की मग बॅक पेनचे त्रास सुरू होतात. तर ते का असू शकतं, म्हणजे त्याची काही कारणं आहेत का, काही प्रमुख लक्षणं आहेत का त्याची? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काही लोकांची फुल टर्म नॉर्मल डिलिव्हरी होते बरोबर. आणि फुल टर्म नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर सुतिका पालन हा एक खूप चांगला शास्त्राने आयुर्वेदशास्त्राने सांगितलेला सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये खूप त्यांनी चांगलं वाग्भटाचार्यांनी सांगितलं की जी गर्भिणी आहे ती गर्भिणी बाळंतपणा झालेला आहे आणि ती बाळंतिणीने कमीत कमी एक 7 ते 8 महिने हे एका बंद खोलीमध्ये थांबायचं आहे. ओके. परत तिने कान बांधले पाहिजेत, कानाला मफलर बांधणं किंवा कानाला स्कार्फ बांधणं, त्याचबरोबर शेक-शेगडी करणं, ही जी प्रक्रिया आहे ती दिवसेंदिवस आत्ताच्या या लाईफमध्ये कमी होत चालली आहे. बरोबर. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, शेक-शेगडी घेणं, कोळसाचा शेक, त्याच्यावरती वेखंड वावडिंग, त्याचबरोबर दशमूळचा वाफारा घेणं, गरम पाण्याने अंघोळ करणं आणि कंपल्सरी मफलर, शाल, स्वेटरचा वापर पुढचे 7 ते 8 महिने करणं हे खूप गरजेचं आहे. ओके. ज्या स्त्रिया हे करत नाही त्या स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा वात हा वाढतो आणि वात वाढल्यामुळे कंबर दुखायला लागते, मांड्या जड व्हायला लागतात, शरीर फुगायला लागतं, वात वाढल्यामुळे स्थूलपणा येतो. ओके. त्याचबरोबर आहार तिथला महत्वाचा आहे. बाळंतिणींनी कंपल्सरी जाड चपाती ही खाल्ली गेली पाहिजे. ती वरणासोबत कुस करून तूप टाकून खाल्लं गेलं पाहिजे. त्याचबरोबर सौभाग्य शुंठी पाक नावाचं एक औषध आहे. ते साधारण 2 ते 3 चमचे सौभाग्य शुंठी पाक सकाळ संध्याकाळ खाल्ला पाहिजे. म्हणजे तो वात जो तयार होतो शरीरामध्ये तो नॉर्मल तयार होईल. त्याचबरोबर बाळंत काढा 1, बाळंत काढा 2, बाळंत काढा 3 यासारखे जे सिरप आहेत, आयुर्वेदांनी शास्त्रांनी सांगितलेले जे काढे आहेत, देवदारव्यारिष्ट, जिरकाद्यारिष्ट, हे पोटातनं जर तिने घेतली बाळंतिणीने तर वात हा वाढणार नाही आणि कंबरदुखीला किंवा संधिवाताला त्रास सुरू होणार नाही. त्याचबरोबर तिचं मन हे प्रसन्न पाहिजे. करेक्ट. तिने बाळाला जवळ घेऊन झोपलं पाहिजे. आज बऱ्याच वेळा काय होतं की 1 महिना किंवा 3 आठवडे 4 आठवडे लोक बाळाला जवळ घेऊन झोपतात आणि त्यानंतर ते बाळ बाजूला राहतं आणि तिचा लॅपटॉप तिच्या जवळ येतो नक्कीच. आणि मग डेस्क जॉब चालू होतो. तर मग ते बाळ जसं दूर जातं तसं तिचं दूध कमी व्हायला लागतं. मग ते बाळाला जे स्नेह पाहिजे, आईची जी ऊब पाहिजे ती बाळापासून जरा कमी व्हायला लागते आणि मग तिचं दूध हे कमी व्हायला लागलं की बाळाला आजार चालू होतात, की बाळाला अपचन चालू होतं. मग लोक वरचं दूध चालू करतात, काही लोक डब्यातले दुधाचं प्रमाण वाढवतात. करेक्ट. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वरचं पाणी देणं, मुगाचं वरण चालू करतात लवकरात लवकर. 2-3 महिन्यात तो प्रकार चालू होतो आणि त्याच्यामुळे बाळाला वारंवार पोट डब्ब होणं किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा पोट एकदम फुगून लघवी अडकणं आणि ती लघवी न होणं, असे बरेच वेगवेगळे आजार बाळामध्ये बघायला मिळतात. तर ज्या स्त्रियांमध्ये दूध येत नाहीये त्यांनी फणसाचे गरे खाणं 2-3 दिवस, ते ऑटोमॅटिक ते दूध यायला लागतं. त्याचबरोबर विड्याचं पान जेवणानंतर खाणं आणि आहार जो आहे तो हलका आहार, हिरव्या मुगाची खिचडी, डिंकाचा लाडू हे कंपल्सरी पोटात घेतलं पाहिजे. आज बऱ्याच वेळा काय होतं, स्त्रिया वजन वाढल म्हणून आहार जो आहे तो खूप कमी प्रमाणात घेतात किंवा डिंकाचा लाडू खात नाही किंवा बऱ्याच वेळा दूध पिणं बंद करतात. असं जे आहे ते शास्त्राने पूर्वी आपल्या घरात जे संस्कार होत होते बाळंतिणीचे, ते संस्कार ते पुढे गेले पाहिजेत आणि त्यांच्या आयांनी किंवा त्यांच्या सासूंनी ते सगळं त्यांना समजून सांगितलं पाहिजे की का महत्वाचं आहे. बरोबर. आज काय होतं, ती स्त्री किंवा ती बाळंतीण आज युट्यूब वरती बघते आणि युट्यूब वरचं काहीतरी ऐकते,
लगेच काही स्त्रिया तर 1.5 महिन्यात जिमिंग पण चालू करतात. ते खूप विचित्र आहे. त्याच्यामुळे बॅक पेन चालू होतं कारण त्या मसलमध्ये तेवढी ताकदच भरलेली नसते. ओके. हा झाला नॉर्मल डिलिव्हरी. त्याचबरोबर सीझरचा जो प्रकार आहे, करेक्ट. बऱ्याच वेळा सीझर्स होतात. सीझर नंतर शेकशेगडी दिली जात नाही. डॉक्टर लोक सांगतात शेकशेगडी घेऊ नका ॲलोपॅथी डॉक्टर्स. तर शक्यतो एक 10 दिवस 15 दिवसानंतर शेकशेगडी चालू केली पाहिजे आणि ती 2 ते 3 महिने शेकशेगडी बाळाला आणि आईला झाली पाहिजे. आणि एक्झॅक्ट काय होतं म्हणजे कमरेला किंवा मणक्याला बेसिकली? एक लक्षात घ्या, शेकशेगडीमुळे त्या स्त्रीचं एक तर जशी बाळंतीण बाळ बाहेर येतं, 9 महिने पोट हे 9 महिन्यापर्यंत वाढतं. करेक्ट. त्यानंतर तिथले मसल सगळे इलॉंगेट झालेले असतात, कडक झालेले असतात, ताणलेले असतात. जसं जसं बाळ बाहेर येतं तिला प्रचंड प्रमाणात एनर्जी द्यावी लागते. एक लक्षात घ्या, गर्भिणी आणि तो बाळंतिणीचा काळ हा खूप महत्वाचा काळ आहे. त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात तिला वेदना होत असतात. प्रचंड प्रमाणात तिचा बाळ बाहेर येत असताना तिची एनर्जी प्रचंड प्रमाणात गेलेली असते. ती एनर्जी रिजनरेट होणं, त्या मसलमधली ताकद रिजनरेट आणि रिअलाइन होणं हे खूप गरजेचं आहे. ओके. आणि एक लक्षात घ्या, ते पूर्वीपासून हे सगळं आपल्या भारतामध्ये म्हणजे बाळंतिणीचा बाळ घर कसं असावं, तिची खोली कशी असावी, त्याच्या खोलीमध्ये काय वातावरण असावं, या सगळ्या गोष्टी आयुर्वेदशास्त्रात काश्यप संहितेमध्ये पूर्ण लिहिलेल्या आहेत. नक्कीच. आणि त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, शेकशेगडी घेतल्यामुळे तिथले मानेमधले मसल्स, थोरॅसिक मधले मसल, कमरेमधले मसल, व्हिसरल ऑर्गन म्हणजे पोटामधले मसल्स, हे सगळ्या मसलमधली ताकद भरून येते आणि तिथे वात हा राहत नाही. जर वायू तिथे राहिला, तिथे एखादी पोकळी निर्माण झाली तर वारंवार त्या स्त्रीला पेन चालू होतं, जसं ऋतू बदलेल तसं. ओके. एक लक्षात घ्या, ऋतुसंधिकाळ म्हणजे काय, एक ऋतू संपला, दुसरा ऋतू चालू झाला, दुसरा ऋतू चालू झाल्यानंतर जे मधले 15 दिवस आहेत त्या काळामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे आजार निर्माण होतात. करेक्ट. आणि जिथे पोकळी आहे तिथे पहिला आजार तिथे निर्माण होतो. ओके. म्हणून मग एखाद्या स्त्रीला बघा कंबर दुखत असेल तर ऋतू बदलला की ती कंबर दुखायला लागते. थंडी पडली कंबर दुखायला लागते. तर कंपल्सरी तो शेकशेगडीचा प्रकार आणि वातू पदार्थ कमीत कमी खाणं, असं जर झालं तर नक्कीच कंबरदुखी त्या भागातली कमी होते. आता तुम्ही जसं बोललात ती शेकशेगडी, त्याचबरोबर एक बघायला मिळतं की बऱ्याचदा बाळंतिणीला पहिले काही दिवस एक महिना किंवा 2 महिने पूर्ण झोपून असतात, राईट? आपण तुम्ही पण ते सांगितलं. पण असं पण बघायला मिळालं की नॉर्मल दिवसांमध्ये जर आपण झोपून राहिलो तरी आपल्याला एक लिथार्जिकनेस येतो, एक थोडंसं आपल्याला बॉडी पेन सुरू होतं किंवा आपला मणका आणि कंबर जास्त प्रमाणात दुखायला लागतं. जर आपण वीकेंड आहे, शनिवार रविवार सुट्टी, त्यावेळेस पण काही काम न करता झोपून राहिलो तर मग तसं त्या झोपून राहण्याच्या वेळेस काही होत नाही का? त्या झोपून राहण्याने पण जास्त त्रास होतो का? त्याच्याच कशी मुवमेंट असावी त्यांची? एक लक्षात घ्या, आपण जरी त्या काळात काही कंटिन्युअस झोपत नाही, बाळ सारखं उठतं, बाळाला 2 तासांनी फिडिंग करावं लागतं, त्यामुळे आईचं सारखं वारंवार उजवीकडे डावीकडे त्या कुशीवर उठणं, आणि ते एक लक्षात घ्या कंटिन्युअस आईनी झोपून नाही राहायचंय. एक महत्वाचा तिथे एक आहे की दर 1 तासानंतर उठायचंय, 2-3 मिनिटं त्या रूम मध्ये चालायचंय आणि परत एका कुशीवर उजव्या कुशीवर होणं, डाव्या कुशीवर होणं, हे कंटिन्युअस जर एक तासांनी 1.5 तासांनी ती आई करत असेल तर नक्कीच ती कंबरदुखी होणार नाहीये. ओके. आता जसं तुम्ही मगाशी बोलता बोलता सी सेक्शन पण बोललात, पण सी सेक्शन एक तर आजकाल सी सेक्शन सगळ्यांचंच होतंय नॉर्मली. सी सेक्शन मुळे पण कंबरदुखीचे प्रॉब्लेम वाढतायत का, की जे नॉर्मल मुळे नव्हते वाढत? किंवा कारण आता आपण बघतो की असं की सी सेक्शन मध्ये का वाढतायत काउंट, म्हणजे सी सेक्शन मध्ये असं काय घडतं? कारण आपण तर कट मारून बाळ बाहेर काढतो व्यवस्थित, मग का कंबरचे प्रॉब्लेम वाढतात किंवा का मणक्याचे प्रॉब्लेम त्या केसेसमध्ये जास्त बघायला मिळत आहेत? एक लक्षात घ्या, सी सेक्शन होण्याचं कारण वेगळी वेगळी आहेत. नक्कीच. पहिलं कारण आहे की बाळ कधी कधी फार मोठं असतं, बाळ बाहेर येण्यासाठी त्या स्त्रीला तेवढे त्रास होत असतो, म्हणून त्यावेळेस बाळ बाहेर येतं. सेकंड वन इज बऱ्याच वेळा बाळ बाहेर येताना बाळाची नाळ गळ्याभोवती अडकून बसते, त्यामुळे सी सेक्शन करावं लागतं. आणि काही वेळेस त्या स्त्रीला कळाच येत नाही, म्हणून बाळ बाहेर घ्यावं लागतं सी सेक्शन करून. आणि अजून बरीच वेगवेगळी मेडिकल कंडिशन्स वेगळ्या वेगळ्या असतात. तर सी सेक्शन नंतर बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांना अॅनेस्थेशिया जो दिला जातो आणि तो अॅनेस्थेशियाच्या तिथे बऱ्याच वेळा तो पार्ट किंवा तो भाग हा दुखायला लागतो. त्याचं नेहमीच सी सेक्शनमुळे दुखेल का, तर असं काही नाहीये. एक लक्षात घ्या, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. कधी कधी पूर्वी बॅक पेन होत होतं आणि त्यामुळे
सी सेक्शन झालं आणि तिथल्या मसल मधली ताकद कमी झाली म्हणून बॅक पेन चालू झालं, फर्स्ट रिझन. सेकंड रिझन इज सी सेक्शन केलं आणि सी सेक्शन नंतर बऱ्याच वेळा लोक शेकशेगडी घेतच नाहीत. करेक्ट. मग तिथे वाद साठून राहतो. थर्ड वन, सी सेक्शन झालंय आणि त्याच्यानंतर लोक विदिन एक 15 दिवस किंवा महिन्यानंतर बाहेर फिरायला लागतात. ओके. मग प्रवास दीर्घ करणं, दीर्घ काळ प्रवास करणं, दीर्घ काळ गाडीत बसणं, दीर्घ वेळ एसीच्या खाली बसणं, त्याचबरोबर खूप प्रमाणात काम करणं एका जागेवर बसून किंवा उभं राहून. त्याचबरोबर सी सेक्शन करत असताना तिथे दिलेलं जे इंजेक्शन्स आहेत त्या इंजेक्शनमुळे बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये 2 ते 3% स्त्रियांमध्ये ते पेन येऊन जाऊन राहतं. ओके. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सी सेक्शनमुळे पेन होईल का, तर असं नाहीये. Okay. एक लक्षात घ्या, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, त्यामुळे ते डायग्नोज करणं आणि त्याच्यावरती तशी कस्टमाइज ट्रीटमेंट देणं हे Correct. गरजेचं आहे. आता जसं तुम्ही अनेस्थीशियाचं नाव घेतलं सर, अनेस्थीशिया तर नॉर्मल लोकांना पण दिला जातो आणि डिलेव्हरीमध्ये तर दिला जातो ऑपरेटिव्ह सिस्टीममध्ये. अनेस्थीशियामुळे काय घडतं एक बॉडीमध्ये किंवा स्पाईनमध्ये, कारण अनेस्थीशिया जनरली बऱ्याचदा स्पाईनमध्येच दिला जातो. बरोबर आहे. स्पाईनमध्ये दिलेला अॅनेस्थेशिया जो आहे त्यावेळेस बऱ्याच वेळा जो अॅनेस्थेशिया दिला जातो त्या ड्रगची काही लोकांना ॲलर्जी असते. ओके. काही लोकांना त्या ड्रगचा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणून तिथल्या नर्व्स जे आहेत त्याचं सेन्सेशन हे कमी होतं. ओके. काही लोकांना तो अॅनेस्थेशियाच्या ॲलर्जीमुळे किंवा एक ॲडव्हर्स इफेक्ट म्हणून किंवा तो स्मॉल अमाऊंटमध्ये तो हळूहळू डिजनरेटिव्ह चेंजेस किंवा तिथे स्मॉल अमाऊंटमध्ये त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट हा दिसायला लागतो. ओके. काही लोकांना त्याचा बॅक पेन होतो, काही लोकांना त्याच्यामुळे पाय गळून गेल्यासारखे वाटतात, काही लोकांना सतत तो भाग जड वाटतो, भरल्यासारखा वाटतो, कमरेचा भाग जड वाटतो. हे वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. मग अनेस्थीशियाच्या ह्या दुखण्यामागे आयुर्वेद शास्त्रानुसार काही ट्रीटमेंट्स आहेत का, किंवा कसं आपण त्याला बरं करू शकतो, किंवा त्याचा काही उपाय आहेत का सर? हे बघा, त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघताना जर बाळंतीण झाल्याच्या सी सेक्शन नंतरची पहिली ट्रीटमेंट असा जर पहिला थोडासा विचार करूयात. सी सेक्शन झाल्या आपण तिथे एक पहिली गोष्ट आहे की 15 दिवसानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर कंपल्सरी 3 महिने शेकशेगडी तिथे घ्यायची आहे. ओके. वाफारा घ्यायचा आहे. कुकरमध्ये दशमूळ, निरगुडीची पानं, एरंडाची पानं हे टाकून कंपल्सरी सर्वांगाला म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत वाफ द्यायची आहे. एक भाग. दुसरा, ती पद्धत जमत नसेल तर सरळ प्रत्येकाच्या घरी पलंग असतो, त्या लोखंडाच्या पलंग जे येतात त्याच्या खाली तुम्हाला एक कोळशे पेटवायचे आहेत आणि कोळशावरती कोळशे पेटवून गोवऱ्या पेटवायच्या आहेत आणि त्याचा वाफारा कमरेवरती घेणं, कमरेच्या आजूबाजूला घेणं. हा एक प्रकार आपण घरच्या घरी करू शकतो. त्याचबरोबर ती कंबरदुखीच्या तिथे श्री गोपाल तैल किंवा धान्वंतर तैल सारखी तेलाने हलक्या हाताने मॉलिश करणं. ओके. आणि मॉलिश करूनही तिथलं पेन कमी होत नाहीये किंवा भुसकल्याप्रमाणे किंवा वेदना ज्या आहेत एकदम आगाग होते तिथं, अशा जर अवस्था असेल तर स्पेसिफिक तिथे जळवा लावून रक्त काढून घेणं. जळवा म्हणजे एक प्रकारचं किडा आहे की जो रक्त पितो. ओके. आणि तो किडा तुम्ही जर बघितला तर त्या किड्याची उत्पत्ती ही ज्यावेळेस देवदानवांनी अमृत कलश साठी जेव्हा समुद्र मंथन केलं गेलं त्यावेळेस धन्वंतरीच्या हातामध्ये 4 रत्न आली, ती म्हणजे शंख, चक्र आणि अमृत कलश. तर जलौका जे आहेत ते दूषित रक्त पितात, त्यांना देवानी दिलेलं वरदान आहे ते, आणि ते दूषित रक्त तिथं जे साठलेलं आहे किंवा ते पित्त आणि रक्तामुळे जी कंबरदुखी असेल तर ती जळवा लावून तिथनं रक्त काढून घेतलं तर बऱ्याच वेळा त्या स्त्रियांची पाठदुखी कमी होते. आणि हे जळवा आयुर्वेदिक डॉक्टर ट्रीटमेंट करतात. तुमच्या घराच्या जवळ कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असेल त्यांच्याकडे जाऊन जळवा लावून ती रक्त काढून घेतलं आणि आठवड्यातनं एकदा किंवा एक 4 ते 5 वेळा रक्त काढलं की तो प्रकार बऱ्यापैकी कमी होऊन जातो. जळवा लावल्यानंतर बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतोय सर, तो म्हणजे की जर काही डिसीज असतील जे ब्लड ट्रान्सफर होतात तर ते जळवामुळे होतील का, किंवा तसं काही असतं का, किंवा जळवा शुद्धीकरण आणि बाकीच्या गोष्टी कशा होतात आयुर्वेदामध्ये बेसिकली? एक लक्षात घ्या, पशु योनीमध्ये जे आजार होतात ते मनुष्य योनीमध्ये होत नाहीत, पहिली गोष्ट एक. ओके. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन जो प्रकार आहे, एक लक्षात घ्या, जळवांच्या तोंडामधनं रक्त आपण हळद लावून पूर्ण काढून घेतो. ओके. एक भाग. दुसरी गोष्ट, जळवांच्या स्वतःच्या सेल स्ट्रक्चर असं बनवलंय देवानी की त्याच्यामध्ये 3 प्रकारचे पाईप्स असतात जळवांच्या तोंडामध्ये. 2 अशुद्ध रक्त पितं, 1 शुद्ध रक्त माइल्ड पितं.
आणि त्याच्यामध्ये हिपॅरिन नावाचं एक कंटेंट आहे की जे तुमचं तिच्या जळवाच्या लाळेमध्ये असतं. तो कंटेंट पूर्ण ब्लड हे शुद्धीकरण तिच्यामध्ये ऑटोमॅटिक ते होऊन जातं. ओके. आणि ते रक्त परत जेव्हा रक्त सक करते त्यावेळेस ती रक्त परत दुसऱ्यामध्ये टाकत नाही, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यातनं कुठल्याही प्रकारच्या जळवामुळे आजार निर्मिती झाली असं माझ्या बघण्यामध्ये पण नाही आणि माझ्या ऐकण्यामध्ये पण नाही. कारण मी जवळजवळ कमीत कमी 8 ते 10,000 लोकांना मी जळवा स्वतः लावल्यात आणि असं कधी दिसलं नाही की जळवा लावल्याने त्याच्यामुळे आजार वाढलेले. करेक्ट. तर एक लक्षात घ्या, हे जे बनवलेला प्राणी आहे आणि त्याला दिलेली बुद्धी आहे ही भगवंतानी दिलेली आहे. करेक्ट. त्यामुळे त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट नाही आहेत. आणि जळवा ज्या आहेत त्या वापरत असताना कुठलेही वैद्य एकदा एका पेशंटला लावल्यानंतर कमीत कमी 7 दिवस ती जळवा पाण्यामध्ये तशीच असते. ती परत वापरत नाही. 7 दिवसानंतर ती दुसऱ्या पेशंटला वापरली जाते आणि त्याचं रक्त हे पूर्ण काढलं जातं. हळदी लावून पूर्ण रक्त हे बाहेर निघतं. त्याच्यामुळे जळवा लावून ऍडव्हर्स इफेक्ट कुठलेही माझ्या बघण्यात नाहीयेत आणि इतर वैद्यांकडनंही जे आजपर्यंत वापरले गेले त्याचे कुठेही तो ऍडव्हर्स इफेक्ट दिसलेला नाही. आता जर जनरली हा पण एक सेक्शन येतो की तुमचं ऑपरेशन झालंय, म्हणजे तुम्ही बाळंतीण झालाय, त्याच्यानंतर सगळं झालंय, ऑपरेशन झालंय किंवा मग तुमची पिशवी काढली जाते गर्भाशयाची बेसिकली. बरोबर. आणि त्याच्यानंतर पेन स्टार्ट होतं आणि ते खूप जास्त सिव्हिअर असतं, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जे आहे किंवा गर्भधारणेनंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त पटींमध्ये असतं ते. मग ते पेन कमरेचं आहे ते का स्टार्ट होतं आणि त्याला पण आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? एक लक्षात घ्या, गर्भाशयाची पिशवी काढली, गर्भाशय निर्हरण जेव्हा होतं त्यावेळेस एक लक्षात घ्या, त्याची केस हिस्ट्री घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये फायब्रॉइड्स असतात, काही स्त्रियांमध्ये पिरियड्स म्हणजे अंगावरनं जाणं जो प्रकार आहे तो 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर असतो. काहींमध्ये तिथे गर्भाशयामध्ये गाठी होतात. काहींमध्ये बऱ्याच वेळा गर्भाशयामध्ये कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स पण असू शकतात. तर ही पिशवी काढल्यानंतर बऱ्याच वेळा 2 प्रकार त्यामध्ये बघायला मिळतात प्रामुख्याने. एक म्हणजे आमजन्य आणि एक म्हणजे धातुशयजन्य. आमजन्य म्हणजे काय, बऱ्याच वेळा तिथला पिशवी काढली आणि त्यानंतर बराच वातू पदार्थ पोटामध्ये गेले खाण्यामधनं आणि पिशवी काढल्यानंतर जी काही पिशवी काढल्यानंतरची परिचर्या आहे, म्हणजे महिनाभर ते 3 महिने शेकशेगडी तिथेही घेतली गेली पाहिजे. तो प्रकार आता व्यावरता कोणी करत नाही. पण आयुर्वेद शास्त्राने सांगितलंय कंपल्सरी पिशवी काढल्यानंतरही कमीत कमी 2 ते 3 महिने तिथे शेकशेगडी घेणं, त्याचबरोबर ताकद वाढवणारा आहार घेणं, त्याचबरोबर काही न्यूट्रिशनल पदार्थ पोटात जाणं, त्याचबरोबर दशमूलार रिष्टासारखं औषध कमीत कमी 3 ते 4 महिने घेणं आणि त्याचबरोबर धातुशयजन्य आणि अवरोधजन्य. धातुशयजन्य म्हणजे काय, तर ती गर्भाशय पिशवी काढल्यानंतर बऱ्याच वेळा जर हिस्ट्रीमध्ये 15-15, 20-20 दिवस पिरियड जातात, स्त्राव होतोय, त्यामुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात थकवा असतो, विकनेस असतो, चेहऱ्यावरती सूज असते, थोडं चाललं की दम लागतो, पिंढऱ्या सुजतात, पिंढऱ्यात दुखायला लागतात, गळून गेल्यासारखं वाटतं, चेहरा उठल्या उठल्या सुजतो. अशा केसेसमध्ये सुवर्णमाक्षिक भस्म, लोह भस्म, पुनर्नवा मंडूर सारखं एखादं औषध ते पोटात दीर्घकाळ देणं, शतावरी कल्प पोटातनं दीर्घकाळ देणं, त्यांचं ताकद वाढवणारे जे पदार्थ आहेत, दशमूळ शिरपाक म्हणजे दशमूळ 2 ते 3 चमचे भरड, त्याच्यामध्ये अश्वगंधा, कवचबी सारखं औषध, त्याच्यासोबत 1 कप दूध, 1 कप पाणी, 2 खारीक, 11 काळे मनुके, 2 सुके अंजीर, हे सगळं टाकून उकळायचं, 1 कप उरवायचे आणि गाळून ते प्यायला देणं त्या व्यक्तीला. हे जर कंटिन्युअस 3 महिने ती रसायन औषधं जर पोटातनं दिली तर धातुशय हा सगळा भरून येतो, थकवा भरून येतो. पण जर थकवा भरूनच आला नाहीये आणि पेशंट त्याच स्थितीमध्ये जर कामाला जातोय, त्या स्थितीमध्ये घरातलं सगळं काम करतोय, काबड कष्ट करतोय किंवा नोकरीला जातोय आणि ते करताना काही स्त्रियांमध्ये प्रचंड एक तर खाण्याच्या वेळा अवेळी असतात, बऱ्याच वेळा न्यूट्रिशनल पदार्थ पोटात जात नाही आणि त्याच्यामुळे धातुशय जर अतिप्रमाणात झाला, तिथं बृहण करणं, तिथे चंद्रप्रभावटी सारखं एखादं औषध रसायन म्हणून देणं हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगितलं तो आमवातजन्य. आमवातजन्य म्हणजे काय, त्या स्त्रीमध्ये गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर आम तयार होतो, संचित आम, आणि तो आम कमरेमध्ये, गुडघ्यामध्ये जाऊन सगळं सुजवतो.
सगळे गुडघे सुजतात, कंबर सुजते, Correct, कंबर correct. अवघडते, बारीक ताप येतो, सतत 2-4 दिवस झाले की त्या स्त्रीला ताप आल्यासारखं वाटतं, अंग दुखतं, जांभळ्या येतात, डोळ्याची आगाग होते. ही सगळी लक्षणं त्यामध्ये बघायला मिळतात. मग त्या स्त्रीमध्ये लंघनम दीपणम पाचनम, लंघन म्हणजे तिला खायला न देणं, तिथे कमीत कमी आहार घेणं, त्याचबरोबर दीपन पाचन, लवण भास्कर सारखं औषध, प्रताप लंकेश्वर सारखं औषध पोटातनं जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हिंगवाष्टक चूर्ण सारखं औषध जे की खाल्लेलं अन्न पचेल, रुची वाढवेल आणि पोटामध्ये आम निर्मिती होणार नाही. ओके. बऱ्याच वेळा खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर आमामध्ये होतं, अजीर्ण तसंच्या तसं अन्न पडून राहतं आणि बारीक ताप वारंवार त्या स्त्रीला येतो. करेक्ट. मग अशामध्ये आमवाताला कमी करण्यासाठी लंघन, दीपन, पाचन, अनुलोमन, पोट साफ करणारी औषधं त्याच्यासोबत, म्हणजे गंधर्व हरितकी सारखं एखादं औषध, हेरड्या चूर्ण, त्रिफळा चूर्ण, आवळकाठी पावडर पोटात देणं, हे जर प्रकार कंटिन्युअस एक 5-6 महिने वर्षभर जर केले तर नक्कीच तो दोन्ही प्रकारचे म्हणजे धातुक्षयजन्य आणि आमवातजन्य हे आजार नक्कीच कमी होतात आणि त्या स्त्रीला खूप चांगल्या प्रकारे फरक पडतो. ती कंबरदुखी कायमस्वरूपी बंद होते. ओके. पण बऱ्याच वेळा काय होतं, ते डायग्नोसिस होत नाही. आज लोक ॲलोपॅथी सायन्सकडे जातात. ॲलोपॅथी सायन्स मधले लोक डायक्लोफिनेक सारखं एखादं औषध किंवा पेन किलर कुठले तरी देतात आणि त्या पेन किलरमुळे ती स्त्री बिचारी बरेच वर्ष ते पेन किलर घेते आणि पुढे जाऊन किडन्या फेल होतात. ओके. मग डायलिसिस करावं लागतं. काही स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा ती कंबरदुखी मग जातच नाहीये म्हणून ती डिप्रेशन मध्ये जाते आणि त्यातनं अजून वेगवेगळे आजार निर्माण होतात. नक्कीच. मग एक की आयुर्वेद शास्त्राकडे धाव घेणं आणि आयुर्वेद शास्त्रातली औषधं घेणं जवळच्या वैद्याकडनं, नाडी चिकित्सा करून ती औषधामध्ये बदल करणं, त्याचबरोबर बस्ती चिकित्सा एक आयुर्वेद शास्त्राने सांगितली आहे. गुदमार्गामध्ये तेलाचे आणि काढ्याचे बस्ती देणं. ओके. त्याचबरोबर योनी पिचू करणं. योनी पिचू म्हणजे काय, तर वजायनामध्ये तेलाचे बोळे, कापसाचे बोळे ठेवणं. हा जो प्रकार आहे, ज्यांची सतत आफ्टर डिलिव्हरी किंवा आफ्टर कुठलं तरी ऑपरेशन झालं आणि कंबर दुखते, मग त्या स्त्रियांनी गर्भाशयाच्या मध्ये आतमध्ये म्हणजे योनीमध्ये वजायनामध्ये कापसाचे बोळे, तेलाचे मेडिकेटेड ऑइल जसं धानवंतर तेल आहे, चंदनबला लाक्षादी तेल आहे, सहचर तेल आहे, ते तेल वाटीत घ्यायचंय. कापसाचा बोळा त्याला बँडेजने गुंडाळून घ्यायचे, गाठ मारायच्या 2 गाठी आणि तो बोळा तेलाचा भिजवायचा, कोमट तेलाचा, आणि ते तेल रात्री झोपताना तो बोळा वजनामध्ये ठेवून द्यायचा, सकाळी उठल्यावर काढून टाकायचा. असं जर कंटिन्युअस एक 2-3 महिने केलं तर ती कंबरदुखी पूर्ण जाते आणि पिरियड पण पुढचे ज्यांचे जस्ट डिलिव्हरी झाले त्यांचे पिरियड पण चांगले यायला लागतात, ताकद वाटते. कारण योनी पिचूमुळे खूप चांगले रिझल्ट पेशंटमध्ये बघायला मिळतात. मला नक्कीच आवडेल सांगायला सर की हे सगळं करत असताना तुम्ही जसं म्हणाल तसं नजीकच्या वैद्याचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. स्वतःहून करायला जाऊ नका. जरी माहिती ऐकलेली असेल, माहिती झालंय तुम्हाला सगळं, तरी जवळच्या वैद्याकडे जायचंय, तुमची प्रकृती बघायची आहे, तुमचं तो वातच प्रकारे, पित्तच प्रकारे, कफच प्रकारे, त्याच्यानुसार मेडिकेटेड ऑइल हे वेगळे वेगळे येणार आहे. आज ही माहिती मी फक्त लोकांपुढे का देतो, तर एक की लोकांना आज बऱ्याच खेडेगावांमध्ये बरेच वैद्यही नसतात, लोकांपर्यंत हे माहितीच पडत नाही की हे अशा प्रकारे पण हे बरं केलं उपाय आहेत की असे. नक्की. आता सर जसं तुम्ही पिरियडचा विषय काढलात, आता खूप कॉमन झालंय, म्हणजे सोशल मीडियावर पिरियड्स बद्दल बोललं जातं, सगळीकडे बोललं जातं, पण पिरियड पेन पण खूप कॉमन केलंय का, तर आई मुलीला सांगते अरे मलाही असंच होतं, म्हणजे तुलाही असंच असणार आहे, आणि सेम अरे माझ्या मैत्रिणीलाही असंच होतंय, क्रॅम्प्स येत आहेत, मग मलाही येत आहेत, ठीक आहे, ते तितकं नॉर्मल केलेलं आहे आपण. पण मला विचारायला आवडेल की खरंच पिरियड पेन तेवढं नॉर्मल असतं का, की आयुर्वेद शास्त्रानुसार अजून काही उपाय आहेत जेणेकरून ते कमी करता येतं? म्हणजे आता इथे डिलिव्हरीचा काही संबंध नाही, नॉर्मल जे पिरियड आहेत आपण, मी त्याच्याबद्दल विचारतोय सर तुम्हाला. एक लक्षात घ्या, साधारण एक 8व्या ते 10व्या वर्षी पिरियड काही स्त्रियांमध्ये चालू होतात, काही स्त्रियांमध्ये 14व्या वर्षी पिरियड चालू होतात. आज बघायला गेलं तर पिरियड्स हे लवकर यायला लागले स्त्रीला, स्त्रीत्व हे लवकर यायला लागलं. करेक्ट. स्त्रीत्व लवकर येण्याची कारणं जी आहेत ती म्हणजे बेसिकली लोकांच्या आहारामध्ये एक तर फास्ट फूड बऱ्याच प्रमाणात पोटात जातं, क्षार बऱ्याच प्रमाणात पोटात जातात, आणि टीव्ही बघण्याचं, सोशल मीडिया बघण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्याच्यामुळे स्त्रीत्व हार्मोन सिक्रीट होण्याचा प्रकार हा दिवसेंदिवस लवकर येत चाललाय. तर स्त्रीला पिरियड पहिले चालू झाल्यानंतर ते कमीत कमी 4 दिवस व्हायला पाहिजे. 4 दिवस अंगावरनं जातंय म्हणजे नॉर्मल. रक्ताचा रंग लाल पाहिजे, गाठी पडायला नकोत,
ग्रथित नको आहेत. ग्रथित म्हणजे गाठी पडायला नको आहेत आणि ते पिरियड वाहत असताना तिच्या पोटामध्ये, पाठीमध्ये, कमरेमध्ये, पायामध्ये कुठेही दुखत नाहीये, हे नॉर्मल लक्षण आहे. पण आज काही स्त्रियांमध्ये वातज प्रदर म्हणजे काय, तर 1 किंवा 2च दिवस अंगावरनं जातं. पिरियड लवकर येतात, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस लवकर येतात. ते अंगावरनं 1 किंवा 2च दिवस अंगावरनं वाहतंय. फ्लो कमी आहे, स्त्राव कमी आहे, त्याचबरोबर गाठी पडतात. ते रंग हा काळपट आहे. त्या स्त्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात वेदना ह्या असतात. ओके. तिथे स्त्रीला प्रचंड प्रमाणात पाठ दुखते, पोट कंबर दुखतं, दुखते. कंबर दुखते. अशा स्त्रियांनी, याला आम्ही वातज प्रदर म्हणतो. काही स्त्रियांमध्ये 8 ते 10 दिवस ब्लिडिंग होतं, ओके. त्याला आम्ही म्हणतो पित्तज प्रदर. आणि काही स्त्रियांमध्ये ब्लिडिंग हे 15-15, 20-20 दिवस राहतं आणि त्याचबरोबर गाठी प्रचंड प्रमाणात पडतात. व्हाईटिश रंग असतो त्याच्यामध्ये कफज प्रदर आम्ही त्याला म्हणतो. ओके. तर एक लक्षात घ्या, वातज प्रदरामध्ये पेन जास्त आहे, पित्तजमध्ये स्पाझम आणि भुसकल्याप्रमाणे वेदना, आणि तिसरं कफज प्रदरामध्ये वेदना नसतात. ओके. तर वातज प्रदर हा प्रामुख्याने पेन शी सामना करावा लागतो त्या स्त्रियांना. तर त्या स्त्रियांनी शक्यतो बस्ती चिकित्सा म्हणजे गुदद्वारा वाटे 1 दिवस तेल, 1 दिवस काढा सोडला जातो. 15 दिवस ही चिकित्सा दिली जाते. त्याने वाताचं अनुलोमन होतं. ओके. त्याचबरोबर पोटातनं दशमूलारिष्ट सारखं जे औषध आहे ते 3 ते 5 महिने जर त्या स्त्रीने घेतलं तर तिचे पिरियड्स हे नॉर्मल यायला लागतात. त्याचबरोबर पिरियडच्या काळात प्रचंड वेदना असतील तर ज्येष्ठ मधाचं चूर्ण, सैंधव मीठ हे दिवसभरात 5 ते 6 वेळा जर खाल्लं, पाव चमचा, तर पेन हे क्विक कमी होतं. त्यावेळेस तुम्हाला पेन किलर घ्यायची गरज लागत नाही. पण त्याचसोबत पुढे रसायन औषधं आणि पिरियडला नॉर्मल करणारी औषधं आयुर्वेदशास्त्राने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहेत. ते तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जावा, तिथनं ती औषधं, तुमची नाडी बघायची आहे. ती औषधं जर खाल्ली, चंद्रबाबा वटीसारखं एखादं रसायन कल्प, पुष्यनुक चूर्णासारखं औषध जेवणाआधी घेणं, हे सगळं तुम्ही जर 3 ते 5 महिने केलं आणि तुमचे 3 सायकल नॉर्मल झाल्यात, म्हणजे तुम्ही औषध बंद करायचं आहे. ओके. त्याचबरोबर रसायन औषधं पोटातनंच त्या स्त्रीने घ्यायची. खारीक कंपल्सरी 2 खारका सकाळ संध्याकाळ खाल्ल्या. गाजर, बीट, डाळिंब उकडून खायचं आहे, जेणेकरून तिचं रक्त चांगलं तयार होईल, शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढेल. हे जर प्रकार केले आणि पिरियडच्या काळात सगळ्यात महत्वाचं 4 दिवस कमी हालचाली करणं, जास्त आराम केला पाहिजे. आराम 4 दिवस केला पाहिजे. त्याचबरोबर हालचाली कमी केल्या पाहिजेत, कमीत कमी बोललं पाहिजे, कमीत कमी खाल्लं पाहिजे, हलका आहार घेतला पाहिजे. आज काय होतंय की आपण टीव्हीवरती किंवा इंस्टावरती ॲड बघतो, पिरियड्सच्या पॅड्सची ॲड लागलेली असते. ती स्त्री झोका खेळते किंवा ती स्त्री सिंहगड चढते. आता काही होत नाही, आपण जिमिंग करूयात, काही होणार नाही, आता आपले पॅड्स आपण वापरतोय. तर एक लक्षात घ्या, सगळ्या स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 4 दिवस थोडासा आराम करा, कमीत कमी ओझं कमीत कमी उचला, जेणेकरून तुमचा फ्लो हा व्यवस्थित होईल. तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी विग्रेसली करताय आणि त्याच्यामुळे फ्लो उलटा होतो, वातानुलंबन होत नाही आणि त्या पिरियड्सचे न व्हायल्यामुळे सिस्ट तयार होतात. आज PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये स्त्रियांना प्रचंड प्रमाणात गाठी युट्रसमध्ये त्यांच्या तयार होतात, सिस्ट तयार होतात. डर्मोइड सिस्ट सारखा एक सिस्ट तयार होतो, ओव्हेरियन सिस्ट तयार होतात आणि त्या सिस्टमुळे बऱ्याच वेळा पेनला सामोरं जावं लागतं. ओके. तर आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे बस्ती करणं, उत्तर बस्ती करणं आणि त्याचबरोबर योनी पिचू करणं, हे जर केलं आणि आहारातनं खारीक, खोबरं, डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू, लोहासव सारखं एखादं औषध रक्त वाढवणारं, हे जर घेतलं तर पोटातनं, तर खूप चांगल्या पद्धतीने पिरियड हे व्हायला लागतात. 3-4 दिवस, 4 दिवस पिरियड जातात आणि पेन हे पूर्णपणे जातं. ओके. टॅगलाईन नका लावू किंवा मीठ नका ठेवू की नेहमी पिरियडमध्ये दुखणं म्हणजे हे माझं आयुष्यभर राहणार आहे. करेक्ट. म्हणून सर तुम्हाला तर विचारलं की कसं असतं. आता पुन्हा पण आपल्या मेन टॉपिक वरत मला वाटतं, जे की गर्भवती महिलांविषयी आपण बोलतोय त्याच्यावर. गर्भवती महिलांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतं पोस्ट पार्टम डिप्रेशन आपण ज्याला म्हणतो, आणि ते आत्ता सध्या खूप जास्त प्रमाणात वाढलंय. कारण जसं तुम्ही म्हणाल की IT लाईफ आहे किंवा वर्क स्ट्रेस आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर लगेच आपण लॅपटॉप घेऊन बसतोय. तर त्या डिप्रेशनमुळे पोस्ट पार्टमच्या पण कंबर दुखते, पाठीचा मणका दुखतोय, मानेमध्ये दुखणं होतंय, असं काही जाणवतंय का? तसे पेशंट तुमच्याकडे येत आहेत त्याच्यात? खूप प्रकारात तसे पेशंट बघायला मिळतात. तर पहिली गोष्ट की आपलं वय काय,
आपण कुठल्या अवस्थेत आता आहोत आणि माझं मन कशात गुंतलंय, माझं मन कशात आहे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की वर्कच्या प्रेशरमुळे बाळाकडे बघितलं जात नाही. दूध बाळाला व्यवस्थित पाजलं जात नाही किंवा दूध न पाजल्यामुळेही तिथे गाठी तयार होतात स्तनामध्ये. आणि त्याचबरोबर वर्कच्या प्रेशरमुळे त्या स्त्रीला पिरियड्स चालू होतात. पिरियड्स चालू झाल्यामुळे ते फ्लो जास्त होतो, त्याच्यामुळे थकवा प्रचंड जाणवतो. त्याचबरोबर कसंही उठणं, कसंही बसणं, कसंही झोपणं, या काळामध्ये मसलमध्ये ताकद कमी असल्यामुळे डिस्क बाहेर यायचे प्रकार वाढतात. स्लिप डिस्क, सायटिका सारखा आजार तिला चालू होतो. मग सकाळी उठल्यानंतर रोज कंबर अवघडते, कंबर पकडली जाते. काही करत असताना बऱ्याच वेळा ती कंबर जड होऊन जाते. मग अशा अवस्थेमध्ये एक्सरे काढणं, त्याचबरोबर जर पेशंटला मुंग्या येत असतील तर तिथे MRI काढणं आणि त्या काय आहे स्टेज, कुठली स्टेज आहे ते बघणं आणि त्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला ट्रीटमेंटचा पार्ट आहे की घरच्या घरी बाबा शेकडी घ्या, बघा तुम्ही काय होत आहे. दुसरा टप्पा आहे एक सावकाश MET लंबर स्पाईन एक्सरसाइज, मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइज. घरच्या घरी मसल एनर्जी एक्सरसाइज करणं 2 वेळा दिवसभरात, अत्यंत सावकाश एक रिपिटेशन करायचंय. ते एक्सरसाइज करूनही कंबर दुखायची कमी होत नाहीये तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. आणि त्या अवस्थेमध्ये मग ट्रीटमेंटचा पार्ट चालू होतो. तिथे क्रायोप्रॅक्टरचे काही सेशन्स घेणं, काही फेशियल मॅनिप्युलेशन सारख्या ट्रीटमेंट घेणं, काही इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन सारख्या काही ट्रीटमेंट घेणं, जेणेकरून तिथल्या मसलमधली स्ट्रेंथ वाढेल परत. आणि जी डिस्क बाहेर आली आहे त्या डिस्कला परत आत जाण्यासाठी ट्रीटमेंट देणं. हे सगळे जर प्रकार केले गेले तर नक्कीच तिच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा बघून मिळतो आणि कंबरदुखी ती पूर्णपणे थांबते. आता याच्यानंतर असं होतं, म्हणजे बऱ्याचदा हे पण बघायला मिळतं की ओव्हरऑल त्या 9 महिन्यांच्या टाइम पिरियडमध्ये बऱ्याचसे मेडिसिन खाल्ले जातात. त्याच्या मेडिसिनचं प्रमाण म्हणून तुमची ऍसिडिटी वाढते किंवा तुमचं जे पित्त आहे ते वाढतंय. त्याच्यानंतर त्याच मेडिसिनचं प्रमाण म्हणून तुम्हाला थोडे पोटाचे विकार जाणवत आहेत किंवा सगळ्यात महत्वाचं मी म्हणाल तर स्टूल तुमची साफ होत नाहीये. बरोबर, बऱ्याचदा तसं होतं आणि मग त्याला तुम्ही प्रेशर लावताय आणि त्या प्रेशरनी पण तुमच्या कमरेवर ताण येतो का, किंवा त्या प्रेशरनी पण तुमच्या मणक्यावर ताण येतो का? हो सर, त्या प्रेशरमुळे, कारण बऱ्याच वेळा काही स्त्रियांना मल साफ होत नाही म्हणून कुठावं लागतं, जोर द्यावा लागतो. त्यावेळेस फिशर सारखा एक आजार होतो. फिशर म्हणजे तिथली जागा फाटणं आणि त्या फिशरमधनं बऱ्याच वेळा काही स्त्रियांना रक्त पडायला लागतं आणि रक्त पडून थकवा येऊन कंबरदुखी, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनमुळे कंबरदुखी आणि त्याचबरोबर मसल अवघडल्या जाणं किंवा लचक बसणं त्यामुळे कंबरदुखी, असे 3 वेगवेगळे 4-5 वेगवेगळे व्हेरिएशन्स त्यामध्ये बघायला मिळतात. तर ज्यांची पोट साफ होत नाहीये त्यांनी त्रिफळा चूर्णासारखं एखादं औषध रात्री झोपताना पोटातनं घेणं, मोरावळा सकाळ संध्याकाळ खाणं की जो ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या औषधांचा काढेल. आणि कमीत कमी प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्नचे टॅबलेट, तुम्हाला जर कॉन्स्टिपेशन असेल तर आयर्नची सप्लिमेंट टॅबलेट तुम्ही त्या दिवशी कमी करा 1-4-5 दिवस. आणि आहार हलका ठेवणं, हिरव्या मुगाची खिचडी तूप घालून खाणं. त्याचबरोबर रक्त फार पडत असेल, तिथल्या जागेतनं फाटली गेली असेल तर तिथे दिवसभरात 4-5 वेळा तेल लावणं. जात्यादी तेलासारखं तेल तर तुम्ही तिथे ऍप्लिकेशन केलं तर तिथली जागा भरून येते, रक्त पडायचं थांबतं. आणि त्याचबरोबर खारीक, खोबरं, डिंकाचे लाडू खाणं की जेणेकरून तिथली ताकद परत रिगेन होईल. तर असे छोटे छोटे प्रयोग जर केले आपण घरगुती तर नक्कीच ती कंबरदुखी कमी होते. आणि आपलं आहाराकडे त्यावेळेस लक्ष पाहिजे की आपण किती प्रमाणात आहार घेतोय. बऱ्याच वेळा काय होतं, मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन होतं, आहार ती स्त्री एक तर बाळाचं वेट वाढायचं म्हणून 2 वेळा 3 वेळा जेवलं जातं, खूप डाएट घेतलं जातं आणि पोटात भरपूर आहार घेतल्यामुळेही गॅसेस होतात, पोट फुगतं, अजीर्ण होतं आणि त्यातनं मग कधी कधी उलटी आल्यासारखं वाटणं, पित्त वाढल्यासारखं वाटणं. मग त्यावेळेस अविपत्तिकर चूर्णासारखं एखादं औषध पोटातनं जर गेलं तर तिथली ऍसिडिटी ही कमी होते. आणि त्याचबरोबर वैद्यकीय सल्ल्याने सूतशेखर रस, लघु सूतशेखर रस सारखे औषधं जर पोटात गेली, आयुर्वेदिक औषधं, नक्कीच तिथं पित्ताचा त्रास हा कमी होतो. मला वाटतं असंही होत असतं. कसं, मला जस्ट करेक्ट करा जर माझं माहिती बरोबर असेल तर, की बऱ्याचदा प्रेग्नन्सीमुळे जे वाढलेली बॉडी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा लोक डाएट घेतात की मला वजन कमी करायचंय, मला पहिल्यासारखं चांगलं दिसायचंय आणि म्हणून एकदम हलका फुलका आहार किंवा फक्त डाएटवाला जो आहार असतो आपण ज्याला म्हणतो की फक्त काकडी गाजर टाईप थोडासा आहार घेतला जातो आणि त्याच्यानी पण मग तुम्हाला डायजेशन प्रॉपर होत नाहीये, असं पण होऊ शकतं का? सर, बऱ्याच व्हेरिएशन्स बघायला मिळतात. काही लोक फक्त शेक्स घेतात, सकाळी उठल्या उठल्या नुसते शेक्स घेणं,
काही लोक फक्त फलाहार घेतात, काही लोक जेवतच नाही मुद्दामून, काही लोक बऱ्याच वेळा न जेवल्यामुळे मग तो धातुशयजन्य ताकद कमी होते, उदान शरीरातला कमी होतो, बल कमी होतं, मग तो थकवायला लागतो, मग त्यांचं परत HB कमी होणं, परत त्याचा परिणाम पिरियडवरती आहे. ओके. आणि तिथून कंबर दुखी. तिथनं परत कंबरदुखी होणं, म्हणजे हे सगळी सायकल आहे सर. करेक्ट. त्यामुळे योग्य डाएट, वैद्यकीय सल्ल्याने आहार, वैद्यकीय सल्ल्याने औषधं आणि काही प्राणायाम, शवासन, योगासनं करणं हे खूप महत्वाचं आहे त्या अवस्थेमध्ये. जसं तुम्ही प्राणायामचा विषय काढलाच आहे सर, त्याचबरोबर मगाशी बोलता बोलता तुम्ही हे पण बोललात की लोक 1-2 महिन्यात लगेच जिमला जातात आफ्टर डिलेव्हरी. तर मला ते विचारावं लागेल की 1-2 महिन्यात जिमला न जायचं असेल तर त्याच्याऐवजी त्यांनी काही घरी एक्सरसाइज करावेत का? किंवा थोडंसं जे एक्सरसाइज आपण म्हणतो, कारण आजकाल बऱ्याचदा असं निघालंय की महिला असतात की त्या 9व्या महिन्यापर्यंत वर्किंग असतात, 9व्या महिन्यात एक 8 दिवस सुट्टी घेऊन त्या डिलेव्हरी करतात आणि परत सुट्टी नसते किंवा बाकीचे वर्कलोड आहे म्हणून 3-4 महिन्यानंतर त्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी प्लीज ऑफिसचं काम सुरू करतात. मग अशा वेळेस ते लोक जिमला जातात किंवा काही एक्सरसाइज करायला सुरुवात करतात. मग अशा वेळेस त्यांनी कुठले बेसिक एक्सरसाइजेस करावेत इन्स्टेड ऑफ गोईंग जिम? एक लक्षात घ्या, त्यांनी सगळ्या प्रकारची आसनं जी आहेत, ओके, सोमवारी स्टँडिंग आसनं करावीत, मंगळवारी फॉरवर्ड बेंड, बुधवारी बॅकवर्ड बेंड, गुरुवारी पोटावरती झोपून असणं, शुक्रवारी पाठीवरती झोपून असणं, असे विविध पोश्चरमध्ये जर आसनं केली, आपल्या सगळ्या प्रकारच्या मसलला, सगळ्या प्रकारच्या लिगामेंट्सला, सगळ्या प्रकारच्या स्नायूंना मोबिलायझेशन मिळेल अशी जर आसनं केली गेली आणि त्या आसनांमध्ये होल्डिंग वाढवता आलं, हळूहळू 20 सेकंदापासून 3 मिनिटापर्यंत होल्डिंग जर करता आलं तर नक्कीच फायदा होतो. आणि याचे सगळ्याचे व्हिडिओज आपल्या YouTube चॅनलला आहेत, लोकांनी ते बघावेत, सावकाश करावे. पृथ्वीच्या जवळ चाललं श्वास सोडायचा आहे, पृथ्वीच्या वरती चाललो श्वास घ्यायचा आहे. आणि आसनं करत असताना तुम्हाला ज्या आसनांनी बरं वाटतं ती आसनं करायची, पण जी आसनांनी तुम्हाला त्रास होतोय किंवा लचक भरतीये किंवा ते आसन तुमच्याकडनं होत नाहीये तर उगाच विग्रेसली ते आसन करायचं नाहीये. एकदम जोर लावून कुठली आसनं करायची नाही, तुम्हाला जे सोसल, योग्य वाटेल आणि तुम्हाला हलका फुलकं जे आसनांनी वाटतंय. एक लक्षात घ्या, सगळी आसनं ही सोपी आहेत. ओके. तुम्ही ती आसनं करत असताना ती मनाने पण करा आणि शरीराने पण करा, नक्कीच. म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच. तुम्हाला कोणाला खरंच ही आसनं बघायची असेल, कारण जसं आपण सरांनी सांगितलं की जिमची गोष्टी नको आहे किंवा 3-4 महिन्यानंतर जिमला नसेल जायचं, तुम्ही सरांच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा जाऊन नक्की चेक करा कुठली कुठली आसनं आहेत आणि इन्स्टेड ऑफ जिम आपण ह्या कुठल्या गोष्टी करू शकतो तो आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि स्वतःला तेवढं फिट ठेवण्यासाठी, पण त्याचबरोबर आपण डिलिव्हरी झालेलो आहोत म्हणून ती काळजी पण आपल्यासोबत असावी या निमित्ताने. तर आपण बऱ्याचदा आफ्टर प्रेग्नन्सी बोलतो किंवा 9व्या-7व्या महिन्याचं बोलतोय, पण मला हे पण जाणून घ्यायला आवडेल ड्युरिंग द होल प्रेग्नन्सी, म्हणजे त्या पूर्ण 9 महिन्यांमध्ये अशी कुठली स्पेशल काळजी घ्यावी जेणेकरून कंबरदुखीसारखा आजार होणारही नाही आणि होत असेल तर तो कमी प्रमाणात करता येईल. एक लक्षात घ्या, प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की त्या आईनी आपण प्रेग्नंट आहोत हा आनंद हा पहिल्यांदाच आणि शेवटचा आनंद असतो. कारण एक लक्षात घ्या, आता दिवसेंदिवस तुम्ही जर बघता तर प्रत्येकाच्या घरी एक मुलंच च्या पुढे कोणी जात नाही. नक्कीच. त्यामुळे तो जो कालावधी आहे 9 महिन्याचा तो एकदम आनंदात घालवणं आणि ते दिवस परत येणार नाहीयेत. करेक्ट. त्यामुळे फोकस तो असला पाहिजे की मी आनंदी कशी राहील आणि माझ्यामुळे घरातले लोक कसे आनंदी राहतील. करेक्ट. करेक्ट. आणि घरातल्या लोकांमुळे मी कशी आनंद राहील हा फोकस तिथे पहिला पाहिजे. सगळ्यात पहिलं प्रसन्न आत्मा स्वस्थ इथे अभिधीयते. ओके. त्याचबरोबर तिची सकाळी लवकर उठणं, 5:30, 4:30, 5, 6ला 5:30 पर्यंत उठणं आणि त्यानंतर हलके फुलके व्यायाम करणं. ओके. जसं बटरफ्लाय सारखा व्यायाम आणि पहिल्या महिन्यामध्ये बटरफ्लाय सारखे एक्सरसाइज करणं अत्यंत सावकाश. बऱ्याच वेळा काय होतं की या स्त्रियांना बऱ्याच वेळा IVF करावं लागतं, बाळ होत नाहीये, इन्फर्टिलिटी आहे, वंध्यत्व आहे, त्याच्यामुळे 3 महिने बेड रेस्ट घ्या. या बेड रेस्टमुळे बऱ्याच वेळा तिथले मसल सगळे टाईट होतात आणि सीझर करावं लागतं. ओके. किंवा काही लोकांना गर्भच राहत नसतो, त्याच्यामुळे तो गर्भ राहिल्यानंतर ते इतकी काळजी घेतात की ते त्या अति काळजीमुळेच त्रास वाढायला लागतात. करेक्ट. तर पहिले 3 महिन्याचा कालावधी जो आहे तिथे हलके फुलके व्यायाम करणं, की जिथे पाय पुढे करणं, मागे करणं, बटरफ्लाय सारखा एक्सरसाइज करणं, त्रिकोणासन सारखं एखादं आसन करणं सावकाश, ताडासन, ही सावकाश आसनं सगळी करायची आहेत. घाबरून जायचं नाहीये, स्लो स्टडीली सगळी आसनं करायची आहेत. त्यानंतर पुढच्या 3 महिन्याचा जो टप्पा आहे, 4था महिना, 5वा महिना, 6वा महिना, 4थ्या महिन्यात शक्यतो शवासन चालू करायचं. तिने कमीत कमी एक संध्याकाळी रोज विपरीत करणी नावाचं शवासन जे आहे ते आसन करणं, अधोमुख
वीरासन, वीरभद्रासन सारखं आसन हे 3ऱ्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये आणि 6व्या महिन्यामध्ये काढणं. त्याचबरोबर 7वा, 8वा, 9व्या महिन्यामध्ये कंपल्सरी पोट, पाठ, कमरेला एरंडाचं तेल आणि धान्वंतर तेल हे तेल रोज सकाळ संध्याकाळ लावणं. ओके. जेणेकरून तिची डिलिव्हरी ही नॉर्मल होईल. त्याचबरोबर 9वा महिना सुरुवात झाला रे झाला की लगेच योनी पिचू कंपल्सरी करायचे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम योनी पिचू करणं. मुगाच्या खिचडीमध्ये किंवा भातामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून खाणं, जेणेकरून तिच्यामध्ये ताकदही भरेल. खारकेचं दूध घेणं, खारीक 2 ते 3 खारका टाकून दूध हे सकाळ संध्याकाळ, शतावरी कल्प टाकून दूध सकाळ संध्याकाळ घेणं. आणि त्याचबरोबर 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात होल्डिंग वाढवणं, भिंतीला चिटकून आसनं करणं, खुर्चीचा वापर करून आसनं करणं. आणि सगळी आसनं ही सावकाश करायची आहेत. प्रत्येक आसन जर त्या स्त्रीनी व्यवस्थित केलं, आणि ह्याची अजून ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी बालाजी तांबे यांचं पुस्तक आहे गर्भसंस्कार, खूप चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्या मागच्या साईडला त्यांनी कोणती आसनं कधी करायची आहेत, काय खायचंय पहिल्या महिन्यापासून हे सगळं लिहिलेलं आहे. त्यांनी ते पुस्तक नक्कीच बघावं. करेक्ट. त्याचबरोबर बऱ्याच वैद्य, लेडीज वैद्य आजकाल गर्भिणी परिचर्या कशी असावी या संदर्भातले झूमवरती ऑनलाईन ऑफलाईन सेशन्स घेतात. प्रत्येक गावागावामध्ये चालू आहे. जसं लातूरमध्ये डॉक्टर लड्ढा आहेत, पुण्यामध्ये बरेच काही डॉक्टर्स आहेत. तर तुम्ही त्या डॉक्टरांकडे जावा आणि तशा प्रकारचे सेशन अटेंड करा पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यामध्ये. आणि मन प्रसन्न पाहिजे, एकदम सुविचार ऐका, ग्रंथ वाचन करा. चांगले ज्ञानेश्वरी सारखा एखादा ग्रंथ वाचन करणं, भागवद्गीतासारखा एखादा ग्रंथ वाचन करणं, सुविचार वाचणे. आणि अशी जर दिनचर्या ठेवली, वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, तर नक्कीच ती डिलिव्हरी होताना त्या स्त्रीला कुठलीही त्रास न होता एकदम सुंदर प्रकारे तिची डिलिव्हरी होईल आणि पुढचा प्रवास हा सुखकर होईल. नक्कीच सर, तुम्ही सांगता आणि ते जे आनंद असतो किंवा ती प्रसन्नता असते ती इथे आल्यासारखं असं जाणवत आहे. त्यात काहीच वाद नाही. आता सर, आपण खूप वेळ महिला आणि प्रेग्नंट वुमन यांच्याबद्दल बोलतोय, पण आपले काही जेंट्स व्ह्युअर्स सुद्धा आहेत आणि त्यांनी आपल्याला मागच्या पॉडकास्टनंतर 1-2 प्रश्न विचारले होते. तुम्हाला मला विचारायची इच्छा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता, बऱ्याचदा किक मारल्यानंतर किंवा गाडीचा क्लच कमी जास्त केल्यानंतर, ब्रेक कमी जास्त केल्यानंतर त्यांच्या मांडी साईड ते कंबर हा जो एरिया आहे तो थोडासा पेन होतोय. मग त्याच्यासाठी काही करावं आणि ते का पेन होत असेल? एक लक्षात घ्या, किक मारणं, 2 व्हीलरची किक बरेच लोक मारतात, बुलेटची किक मारतात किंवा स्प्लेंडरची किक मारतात. किक मारत असताना बऱ्याच वेळा कधी कधी सकाळी गाडी लवकर चालूच होत नाही आणि एक 10 ते 15 किका मारतात आणि ते किक मारत असताना जोरात किक कधी कधी रिटर्न येते आणि त्या रिटर्न आल्या किकमुळे हॅमस्ट्रिंग मसल जो आहे त्या मसलला, मांडीच्या मागच्या साईडला एक गोळा येतो. ओके. ते अति किक मारून येणारा पहिला गोळा आणि त्या किकमध्ये तो झटका बसतो. तो झटका बसल्यामुळे तिथे गोळा येतो आणि तिथली ताकद लगेच कमी होते. हा एक प्रकार. दुसरा प्रकार जो होतो त्यामध्ये जोरात उलटी किक बसल्यामुळे गाडीची तिथे फटका जोरात बसतो आणि तो फटका बसल्यामुळे त्या मसलमध्ये कुठेतरी गाठ तयार होते, लिम्फ नोड तयार होतो, कॅलोजन फायबर तयार होतो आणि तो कॅलोजन फायबर जोपर्यंत फुटत नाही तिथे मग तो त्रास व्हायला लागतो. तर अशा पेशंटमध्ये, दोन्ही पेशंटमध्ये एक पहिली गोष्ट आहे की थोडंसं तेल लावणं आणि शेकणं. त्याचबरोबर जिथे गाठ हाताला लागत असेल तिथे तुम्ही ती गाठीवरती अल्ट्रासाऊंड नावाची एक थेरपी आहे फिजिओथेरपीमध्ये. ती अल्ट्रासाऊंड एक 4-5 दिवस घेतलं तर तो प्रकार पूर्णपणे कमी होतो. पण ते करूनही कमी होत नाहीये तर इस्थम नावाची एक ट्रीटमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. त्या इस्थमनी तिथे प्रोबनी त्या गाठी सोडवल्या जातात आणि तो कायमस्वरूपी त्रास हा बरा होतो. त्याचबरोबर 4 व्हीलरचा तुम्ही प्रवास करताय, क्लच किंवा ब्रेक सतत दाबून दाबून बऱ्याच वेळा मांडीच्या तिथे पेक्टिनियस नावाचा मसल जो आहे तो पेक्टिनियस मसल शॉर्ट होतो बिकॉज ऑफ सतत त्याचा ओव्हर त्या भागाला ताण दिल्यामुळे. कधी कधी ते मसल ओव्हर ऍक्टिव्ह होतात आणि ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळे मसलवर मसल चढते. ओके. मग नसवर नस चढते आणि ती नस जॅम होऊन जाते. मग तिथे एक आहे की तुम्ही त्रिकोणासन सारखं आसन करणं किंवा तुमचा पाय टेबलावरती ठेवून करंगळी उजवीकडे घेऊन जाणं आणि अंगठा डावीकडे घेऊन जाणं, असं दिवसभरात एक 7-8 वेळा केलं की तो मसल रिलीज होतो. ओके. त्याचबरोबर टेनिसचा बॉल असतो, तो टेनिसचा दबणारा जो बॉल आहे तो दबणारा बॉल तुमच्या ग्रोईंग रिजन मध्ये ठेवायचा आहे आणि ग्रोईंग रिजन मध्ये ठेवून त्याला तुम्हाला फोल्ड करायची आहे. आता मी जसा पाय फोल्ड केला त्या पद्धतीने टाच तुमच्या ग्रोईंग रिजन कडे घेऊन यायची बॉल ठेवून.
जर एक दिवसभरात 7-8 वेळा केलं तर तो तिथला ताण कमी होतो आणि तो कायमस्वरूपी तिथलं पेन हे कमी होत आहे. पण हे Okay. करूनही जर पेन कमी होत नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या मॅन्युअल थेरपिस्टला दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला बऱ्याच लोकांकडून आला होता की ज्यांची गादी सरकली, की आपण लास्ट टाइम जसं म्हणालो होतो की गादी काही अंशी प्रमाणात सरकते, म्हणजे त्यांची खूप कमी अंशी प्रमाणात सरकली आहे, त्यांनी चालणं, धावणं किंवा उलटं चालणं असे व्यायाम करावेत का? कारण असे बरेचसे व्यायाम प्रकार ना आजकाल युट्यूब आणि सोशल मीडियावर मिळतात. मग अशा व्यायाम प्रकारांचा एक्झॅक्टली काय फायदा होतोय जर करावे असतील तर, आणि करू नयेत तर का करू नयेत? एक लक्षात घ्या, गादी बाहेर आल्यानंतर ती गादी किती टप्प्यामध्ये बाहेर आली हे बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोक अंगावरती काढतात, तर अंगावरती पहिलं काढू नये. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते रोज सकाळी उठल्यावर, असं मोर दॅन 4 वीक्स आहे, मोर दॅन 4 वीक्स रोज सकाळी उठल्यावर कंबर अवघडते, तिथे तुम्हाला 100% डॉक्टरला दाखवलं पाहिजे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा लोक, एक आजार छोटासा असतो परंतु तो अंगावर काढून 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 ती गादी एका टप्प्याच्या बाहेर पडते. करेक्ट. बऱ्याच वेळा हे बघा, मी हे स्ट्रक्चर आणलंय आता, इथे पहिला टप्पा जसं तुम्ही म्हटलं की एक छोटीशी गादी बाहेर आली, इथे स्ट्रक्चर दिसतंय, छोटीशी गादी बाहेर आली. या स्टेजमध्ये कंबर अवघडून जाते पूर्ण, आणि एक 3 ते 4 दिवस झोपून राहिल्यानंतर ती कंबर पूर्ण बरी होते. आणि त्या स्टेज नंतर मग सूर्यनमस्कार करणं, त्या स्टेज नंतर हलके हलके ताडासन, सर्वांगासन, हलासनासारखे व्यायाम करणं, ते चालतंय. मग त्याचबरोबर वॉकिंग करणं. मग वॉकिंग करत असताना 10 मिनिटं फास्ट वॉकिंग करणं, 10 मिनिटं स्लो वॉकिंग करणं आणि 10 मिनिटं रस्त्यावरती चालणं, असा 30 मिनिटाचा पॅटर्न ठेवला. त्यासोबत योगासनं करणं, हे दोन्ही गरजेचं आहे. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये गादी बाहेर आहे, कंबर अवघडत आहे, कंबर रोज जखडत आहे, अशा कंडिशनमध्ये गादी ही जास्त प्रमाणात बाहेर आल्यामुळे ॲटो इम्युन ती गादी बाहेर पडू नये म्हणून कंबर सकाळी सकाळी अवघडते. ओके. मग त्या केसमध्ये तुम्हाला क्रायरोप्रॅक्टरचे सेशन्स घेणं, जसं जो बोन मिसअलाइन झालाय त्याला डायग्नोज करणं की हे नक्की रूट कॉज काय आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये कंबर अवघडते, त्याबरोबर मुंग्या चालू होतात, काही पेशंटमध्ये पाय बधीर होतो, काही पेशंटमध्ये 2 मिनिटं चाललं की बसावंसं वाटतं. तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला डायग्नोज करून घ्यायचं नक्की काय काय होत आहे, काय काय त्यामध्ये काय डायग्नोसिस आहे नक्की. कधी कधी मसल मिसअलाइन आहे त्याच्यामुळे गादी बाहेर आली, कधी कधी फेशिया मिसअलाइन आहे त्याच्यामुळे गादी बाहेर आली, कधी कधी व्हिसरल ऑर्गन मिसअलाइन आहे त्याच्यामुळे गादी बाहेर आहे. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की मनका मागे सरकतो, काही पेशंटमध्ये मनका पुढे सरकतो. रिट्रोलिस्थेसिस आणि एंट्रोलिस्थेसिस. रिट्रोलिस्थेसिस म्हणजे मनका मागे येणं, आणि त्या मनका मागे आल्यामुळे तिथल्या नर्व, सॅक्रल प्लेक्ससच्या नर्व ज्या आहेत त्या दबल्या जातात, आणि त्यांनी बऱ्याच वेळा पेशंटला मांडीपासून खाली पायापर्यंत दुखतं, गुडघ्यापर्यंत. काही पेशंटमध्ये मांडीच्या मागचा भाग दुखतो, पिंडरी दुखते. मग त्या केसमध्ये तुम्हाला डायग्नोज करणं खूप गरजेचं आहे की हे पेन कशामुळे आहे. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स, 3 ते 4 व्हेरिएशन्स वेगवेगळे बघायला मिळतात. कधी कधी फेशियल मॅनिप्युलेशननी तो पेशंट बरा होतो, कधी कधी तिथे फेशियल मॅनिप्युलेशन बरोबर क्रायरोप्रॅक्टर ट्रीटमेंट द्यावी लागते. काही पेशंटमध्ये न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, नर्वचं मॅनिप्युलेशन, कारण बऱ्याच वेळा ती जी नर्व आहे, पाठीतनं निघालेली नर्व जी आहे, मानेमधनं निघालेली नर्व जी आहे, ती कमरेच्या आजूबाजूच्या साईडला सॅक्रल प्लेक्ससमध्ये बारीक होऊन जाते, शॉर्ट होऊन जाते, आणि तिथे फायब्रोसिस होतं नर्वचं. मग तिथे तुम्हाला सॅक्रल प्लेक्ससचं नर्वस मॅनिप्युलेशन, न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट द्यावी लागते. कधी कधी काही लोकांचे स्ट्रक्चर मिसअलाइन होतात, कंबर तिरकी होते, खांदे तिरके होतात, कंबर पुढे जाते, कंबर मागे येते. मग तिथे स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाची जर ट्रीटमेंट दिली गेली आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं आणि योगोपचार हे जर केलं गेलं तर नक्कीच तो मणका तिरका झालेला, वाकडा झालेला, डिस्क बाहेर आलेल्या, गादा नसा चोकअप झालेल्या, ते नक्कीच बरं होतं. नक्कीच सर. आता आपण ऍक्च्युली गर्भधारणा, प्रेग्नन्सी याच्यावर बोलतोच आहे, आणि तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलूनही गेलात की IVFचं प्रमाण वाढलंय. खरंच IVFचं प्रमाणही वाढलंय. त्याला खूप सारे रिझन्स आहेत आणि त्याच्यावर पण आपण पॉडकास्ट केलेलेच आहेत की IVF प्रोसेस काय असते, कशी असते. पण आता मला हे एक जाणून घ्यायचं की IVF मध्ये पण आपण खूप सारे इंजेक्शन्स घेतोय किंवा खूप सारे मेडिसिन्स घेतोय, किंवा काही लोकांचे 2-3 IVF फेल जात आहेत, त्याच्यामुळे डिप्रेशन येतंय. मग त्या औषधांमुळे, त्या डिप्रेशनमुळे सुद्धा कंबरदुखी वाढते का, किंवा मानदुखी होते का, आणि होत असेल तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी काय करावं?
हो सर, खूप चांगला प्रश्न विचारला. आता गेली लास्ट 2 ते 3 आठवड्यापासून मी बघतोय, की बरेच IVF 2-3 झाल्यानंतर किंवा 5 IVF झाल्यानंतर ती स्त्री बिचारी डिप्रेशनमध्ये जाते. करेक्ट. एक तर काय होतं, की मूल हे प्रत्येकाला हवं असतं आणि ती एक वेगळीच भावना, कारण 1-2 वर्ष झाले लग्नाला, 5 वर्ष झाले किंवा 8 वर्ष लग्नाला झालेत. जसे-जसे दिवस पुढे जातात, तसं-तसं कुठल्याही कार्यक्रमाला कुणाच्याही घरी गेलं, तर पहिला प्रश्न असतो, "अगं, मूल नाही झालं तुला अजून?" मग त्या बिचारीचं काय होतं, की ती एक इतक्या डिप्रेशनमध्ये जाते, की मग तिला सतत तोच ताण कुठल्या ना कुठल्या तिच्या ऑर्गनवरती येतो ओके. आणि बऱ्याच वेळा मग तिचे ते प्रयत्न जे चालू असतात त्याला यश येत नाही. त्याच्यामुळे IVF व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा IVFचा गोळ्यांमुळे, औषधांमुळे बऱ्याच वेळा तिचे पिरियड्स इरेग्युलर होतात. मग ओके. कधी-कधी तो वातज प्रदर, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की वातज प्रदरामध्ये ती 2-3 दिवस व्हायला लागतं, कमी प्रमाणात जातं आणि त्यातनं कंबरदुखी. तसेच तिला वेगवेगळे आजार IVFमुळे कंबर दुखायला लागते. मग त्यावेळेस आयुर्वेदिक औषधं पोटात घेणं, रसायन औषधं पोटात घेणं, काही आसनं करणं, योग उपचार करणं आणि उत्तरबस्ती नावाचा जो प्रकार आहे, त्यांनी कंबरदुखी, योनी-पिचू करणं, हे जे प्रकार आहेत ते केल्यामुळे खरंच ती कंबरदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. करेक्ट. त्याचबरोबर व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑर्गन रिअलाइन करतो, ऑर्गन बॅलन्स करतो. तर ऑर्गन बॅलन्स केल्यामुळे तिथले जे इमोशन तिचे साठले गेलेत एवढ्या वर्षापासूनचे, ते सगळे ऑर्गनचे बॅलन्स होतात आणि त्याचबरोबर योग निद्रा घेणं तिने, हे खूप गरजेचं आहे. ओके. कारण वंध्यत्वामध्ये काय होतं, सतत तिचे पिरियड्स जसे जवळ यायला लागतात, तसं तिची चिडचिड चालू होती, की आणि पिरियड आले रे आले, की मग ती नर्वस होऊन जाते. करेक्ट. मग त्यावेळेस योग निद्रा घेणं, तिने श्वास घेणं, श्वास सोडणं आणि शांतपणे झोपून राहणं, शवासन करणं, 8 ते 10 मिनिटाचं शवासन, ज्यामध्ये तिने प्रत्येक भागामध्ये तिचा श्वास सोडायचा आहे. पायाकडे श्वास सोडला, गुडघ्याकडे श्वास सोडला, तिच्या युटरसच्या आजूबाजूला श्वास सोडला, म्हणजे ते पिरियड्स पुढचे 4 दिवस व्यवस्थित जातात आणि परत चांगलं अंड निर्माण व्हायला मदत मिळते, चांगलं बीज निर्माण व्हायला मदत मिळते. ती जर त्यावेळेस डिप्रेशनमध्ये असेल, तर त्याचा डिप्रेशनमुळे परत त्या बीजनिर्मितीकडे वेगळा प्रकार होतो. करेक्ट. म्हणजे ही सायकल आहे सगळी. नक्कीच, नक्कीच सर. बऱ्याच ऐकायला मिळतं, की वाईट डिस्चार्ज म्हणजे काहीतरी असतं. त्याच्यानंतर सेकंड थिंग अशी असते, की फर्स्ट इंटरकोर्स झालाय किंवा लग्नानंतर जे इंटरकोर्स होत आहेत, त्याच्यामुळे दोघाही पार्टनरच्या कंबर दुखायला सुरुवात होते. त्याचे काय रिझन्स असू शकतात किंवा ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिल्या प्रश्नाकडे आपण बघूया, की व्हाईट डिस्चार्ज जो होतोय, तो व्हाईट डिस्चार्ज होणं हा जो प्रकार आहे, तो बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये धातुक्षयजन्य, म्हणजे वीकनेस प्रचंड प्रमाणात गर्भाशयामध्ये असणं, त्याच्यामुळे तो व्हाईट डिस्चार्ज सतत होणं, जास्त प्रमाणात होणं. कधी-कधी काही स्त्रियांना 2 चमचे ते काही स्त्रियांना एक अर्धा वाटीपर्यंत तो डिस्चार्ज बघायला मिळतो. पूर्ण पॅड भरतं आणि तिला पॅडच वापरावं लागतं त्यासाठी. तर त्या स्त्रियांमध्ये सकाळी उठल्यानंतर अनुषपोटी केळ खाणं, केळासोबत मध, खडीसाखर खाणं, त्याचबरोबर 2 खारका सकाळ संध्याकाळ खाणं, पुष्याणूक चूर्णासारखं एखादं औषध 1-3 महिने घेणं, चंद्रप्रभा वाटीसारखे रसायन औषध पोटातनं घेणं आणि त्याचबरोबर पाळीची जागा जी आहे ती न्यगृदादिगण, औदुंबर, वड, पिंपळ या वनस्पतींचा पाला 3 ते 4 पानं, 1 कप, एक अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळायचं आणि त्यांनी पाळीची जागा धुवायची आहे, म्हणजे तिथले जंतू सगळे निघून जातात आणि व्हाईट डिस्चार्जची लागलेली जी वाईट सवय आहे, वाईट खोड आहे, ती सगळी बंद होते. ओके. आणि एकदा तो डिस्चार्ज बनायचा बंद झाला, की तो प्रकार तिचा आटोक्यात येतो आणि त्यांनी काय होतं, तो व्हाईट डिस्चार्ज होऊन बऱ्याच लोकांची सतत ती कंबर दुखते आणि तिला पूर्ण कंबर गळून जाते. तिच्यातली ताकद नष्ट होऊन जाते थोडक्यात. तर त्या स्त्रीनी आहार पण त्यावेळेस चांगला ठेवणं आणि चांगल्या डॉक्टरकडनं, जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडनं औषधं घेणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. त्याचबरोबर तुमचा दुसरा जो प्रश्न होता, ज्यामध्ये इंटरकोर्स केल्यानंतर बऱ्याच वेळा न्यूली मॅरिड कपल्स आहेत, की ज्यांच्यामध्ये एकतर इंटरकोर्सची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती पहिले 3 ते 4 महिने किंवा पहिलं 6 महिने ही जास्त असते. त्या अतिमैथुन किंवा अतिमैथुन केल्यामुळे कंबर दुखायला लागते, बिकॉज ऑफ तिची ताकद कमी होते. मग त्यावेळेस उडीद वडा जो आहे, त्या पुरुषांनी उडदाचा शिरा खाणं आठवड्यातले 2 ते 3 दिवस, जेणेकरून तिची ताकद परत भरून येईल पुरुषाची. आणि स्त्रीनी खारीक खाणं, च्यवनप्राश खाणं, त्याचबरोबर योनी पिचू करणं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की सुरुवातीच्या दिवसामध्ये जेव्हा इंटरकोर्स चालू होतो नवीन न्यूली कपलमध्ये, त्यावेळेस त्या कधी-कधी ती जागा जी आहे ती रुक्ष असते. ओके. फोरप्ले हा जर चांगला झाला, फोरप्ले करून पुढे तुम्ही त्यामध्ये उतरलात, तर त्या स्त्रीला कंबर दुखणार नाहीये. पण फोरप्लेच होत नाही, डायरेक्ट इंटरकोर्स होतोय, मग त्याच्यामुळे कंबर दुखायला त्रास होते, कारण ती जागा रुक्ष असते
पुरुषाची जागा ती वृक्ष असते, पेनिसला मग जखमा होतात, तिथे त्या स्त्रीला त्या जखमेमुळे बऱ्याच वेळा त्या कोरडेपणामुळे तिथे त्रास व्हायला लागतो आणि ताकद कमी होत जाते. ओके. तर अतिमैथून करणं हे एक पहिलं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट तिथे योनी पिचू करणं. त्या काळामध्ये जर योनी पिचू केले गेले तर बऱ्याच वेळा ती कंबरदुखी बऱ्या प्रकारात कमी होऊन जाते. त्याचबरोबर तिने पौष्टिक आहार घेणं आणि समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. एखाद्या चांगल्या सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांना दाखवणं, त्याचा सल्ला घेणं आणि त्यातनं बाहेर निघणं हे खूप गरजेचं आहे. सर, म्हणजे एकंदरीत तुमच्या सगळ्याच ह्याच्यावर आम्हाला एक कळतंय की आपल्याला किती जरी कुठेही नॉलेज मिळालं तरी ॲट द एंड उत्तम वैद्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार उत्तम आहारही घेतला पाहिजे. म्हणजे फक्त सल्ला घेऊन आणि मेडिसिन घेऊन गोष्टी होणार नाहीत. तर त्याच्यासाठी तितकाच उत्तम आहार, तितकंच न्यूट्रिशन फूड तुम्हाला घेतलं पाहिजे. जसं की कुठलंही फॅन्सी डाएट किंवा कुठल्याही डाएटच्या नावाखाली न जाता योग्य डॉक्टरचा सल्ला, योग्य न्यूट्रिशन आणि त्याच्यावर उत्तम असा घरगुती आहार जर घेतला तर आपलं अर्ध आयुष्य किंवा आपण म्हणूयात 90% आयुष्य किंवा 90% आयुष्य रोग फ्री, ऑपरेशन फ्री होऊ शकतं. तर तुम्ही सांगितलंच, योग्य आहार, योग्य झोप आणि योग्य व्यायाम, नक्कीच हे जर 3 सूत्र पाळलं तर सगळ्या महिलांचं आरोग्य हे नक्कीच आनंदमय होणार आहे, सुखकर होणार आहे. नक्कीच सर. आता सर शेवटचा प्रश्न आहे. बेसिकली हा माझ्या आईने सुद्धा आणि बऱ्याच माझ्या आईसारख्या हाऊसवाईफ लोकांनी विचारलाय आपल्याला. तो म्हणजे की दिवसभर सकाळपासून दिवसभर किंवा दुपारपर्यंत किचनमधलं काम केलं जातं किंवा खूप असं जास्त कामाचा ताण आल्यानंतर किचनमध्ये उभं राहिल्यानंतर संध्याकाळी त्यांची कंबर दुखली जाते. बरोबर. आणि ती 1-2 दिवस दुखते, पुन्हा गोष्टी नॉर्मल होतात, परत 15-20 दिवसांनी परत दुखते. असं मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याच महिलांसोबत होत असेल ज्या हाऊसवाईफ आहेत आणि त्याच्याकडे ते थोडंसं दुखतं म्हणून इग्नोर केलं जातं. त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि ती का दुखत असेल त्याचे बेसिक काही कारणं सांगू शकलात तर नक्कीच आवडेल. एक लक्षात घ्या, या पृथ्वीवरती कारणाशिवाय कार्यच होत नाही. नक्कीच सर. आज तिचं दुखतंय, मम्मीचं दुखतंय, त्याचं कारण आहे की खूप वेळ एका जागेवर उभं राहणं. ओके. 1 तासापेक्षा ज्या महिला जास्त वेळ किचनमध्ये किंवा ऑफिसमध्ये उभं राहतात त्यांनी 1 तासानंतर 2 ते 3 मिनिटं बसावं. ओके. ज्या महिला कंटिन्युअस बसलेल्या आहेत, बऱ्याच वेळा रिटायरमेंटच्या नंतरचं लाईफ मी बघतो, त्या स्त्रिया टीव्ही समोर जर एखादा सिरियल चालू झाली तो संध्याकाळ कशी होते त्यांना समजतच नाही. करेक्ट. मग त्या स्त्रियांनी कंपल्सरी मोबाईलमध्ये अलार्म लावायचा, 1 तासानंतर उठायचं, 2-3 मिनिटं चालायचंय, परत मग तुम्ही बसा. ब्रेक लागला तर तुम्हालाही ब्रेक पाहिजे तो उठण्यासाठीचा. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काही स्त्रिया हेवी एक्सरसाइज करतात. आता त्या रिटायरमेंटमध्ये लागलेल्या आहेत. बऱ्याच वेळा काही स्त्रिया जिमिंग किंवा माझी मैत्रीण जिम करायला जाते म्हणून त्या मग जिमिंगला जातात आणि तिला सोचतंय त्याच्यापेक्षा जास्त वेट उचलणं, जास्त वेळ चालणं, जास्त वेळ वॉक करणं, जास्त वेळ पळणं, ह्या क्रिया इतक्या अति प्रमाणात होतात ते तिला समजत नाही. मग दुखायला लागल्यावर समजतं की अरे बाबा हा प्रॉब्लेम चालू झालाय. मग कंपल्सरी पोश्चर, स्वतःचं पोश्चर, मी कसा उठतोय, कसा बसतोय, कसा झोपतोय, कसा चालतोय, याचा अभ्यास स्वतःनी करायचा आहे आणि कॉन्शियस व्हायचंय की दर 1 तासाने मी उठेल, दर 1 तासाने मी बसलो असेल तर 2-3 मिनिटं मी चालेल. आणि त्याचबरोबर कुठलीही क्रिया करताना तुम्हाला जर त्या क्रिया करताना दुखतंय तर समजायचं ती क्रिया आपल्याला बंद करायची. करेक्ट. आपण पळतोय, एक 8 दिवस पळल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली कंबर अवघडायला लागली किंवा दुखायला लागली, यू स्टॉप दॅट क्रिया. वेट वॉच, तुम्ही तुमचा स्वतःचा रिसर्च करा. एखादे जिमिंग करताय, ती जिमिंग करताना काय केल्यानंतर दुखतंय हे तुम्हाला जाणून घ्यायचं की मी आज जास्त वेट उचललेत त्यामुळे मला दुखायला लागलंय, की मग ओव्हर वेट तुम्ही उचलू नका. बरोबर. त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही ज्या काही क्रिया करताय त्या तुम्ही घरामध्ये किचनमध्ये ट्रॉलीतलं सामान घेताय, ट्रॉलीच्या तोंडासमोर जाऊन ती ट्रॉली उघडायची आहे. ती विनाकारण उजव्या साईडला वाकून तुम्ही ट्रॉली उचलू नका. तर बऱ्याच वेळा काय होतं, कुठली तरी आपण क्रिया करत असतो, ती क्रिया करत असताना एखादा झटका बसतो आणि त्यातनं दुखापत होते आणि त्या मसलची स्ट्रेंथ जोपर्यंत नॉर्मल येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीतरी छोटं मागं पुल अँड पुश केलं तरी ते दुखायला लागतं. करेक्ट. मग त्या स्त्रियांनी कंपल्सरी सूर्यनमस्कारासारखा व्यायाम घरी चालू करणं. सूर्यनमस्कार मारत असताना त्या सूर्यनमस्कारामध्ये कमीत कमी एका पोझिशनमध्ये 10 सेकंद थांबणं, 20 सेकंद थांबणं, 30 सेकंद थांबणं, असं हळूहळू ते वाढवत जायचं आहे. आणि ते वाढवत गेल्यानंतर बघा तुमची मसलची स्ट्रेंथ ही वाढत जाणार आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रिया दिवसभर उभ्या असतात किंवा बाहेर वर्कमध्ये असतात त्यांनी घरी आल्यानंतर लोड घ्यायचा आहे,
आणि तो लोड तुम्हाला भिंतीला लावायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही एक लोड घ्या, कंबर लोड वरती ठेवायची, दोन्ही पाय भिंतीवरती ठेवायचे. त्याला विपरीत करणी नावाचं आसन म्हणतात. माझ्या इंस्टाच्या पेजला आहे, तुम्ही विपरीत करणी टाकलं तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण बघायला मिळेल. तर हे विपरीत करणी आसन तुम्ही 7 ते 8 मिनिटं त्या आसन स्थितीत थांबलाय तर तुमची कंबरदुखी लगेच कमी होते. त्याचबरोबर तुम्ही एक 10 दिवसानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर 2 लोड घ्या आणि 2 लोड वरती तुमची कंबर ठेवायची, दोन्ही पाय भिंतीवरती ठेवायचे. त्याचबरोबर तुम्ही घरी तुमच्या प्रत्येकाच्या चेअर असते, दोन्ही पाय चेअरवरती ठेवायचे आणि पाठीवरती झोपायचं आहे, फरशीवरती. त्याच्या झोपत असताना फरशीवरती एखादं तुम्ही बेडशीट घ्या, ब्लँकेट घ्या आणि त्याच्यावरती दोन्ही पाय तुमचे तुम्ही चेअरवरती ठेवणार आहात. असं साधारण एक 7 ते 8 मिनिटं तुम्ही ते शवासन केलं तर नक्कीच दिवसभराचा अख्खा ताण तुमचा निघून जातो. म्हणजे ज्या लोकांना स्त्रियांना असो किंवा महिलांना किंवा पुरुषांना ऑफिसमधनं आलं कंबर अवघडून जाते, लिथार्जी वाटतं, त्यांनी खरंच ही 2 शवासनं करून बघा 5-5 मिनिटं आणि नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला काय फायदा झाला. तर नक्कीच सर. आणि पुन्हा एकदा सर तुमचं खूप खूप धन्यवाद. इथे आलात तुम्ही आणि आज पूर्ण एक वेगळ्या विषयावर आमच्याशी गप्पा मारल्यात. आम्हाला पण समजून सांगितलं, कारण प्रत्येक वेळेस प्रेग्नन्सीचा आनंद असतो किंवा बाळ झाल्याचा आनंद सगळ्याच फॅमिलीला असतो, पण त्याच्यासोबत बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी येतात, त्या नको असतात किंवा त्या टाळायच्यात म्हणून बऱ्याचशा वेगवेगळे मेडिसिन्स आणि वेगवेगळे औषधं घेतली जातात आणि त्या विळख्यात माणूस एकदा सापडलं की तिथून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही. पण तुम्ही इथे आलात, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलात, त्याच्यावर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला यातले कुठले आसन केल्यानंतर खरंच फरक जाणवलाय किंवा कुठले आसन तुम्ही स्वतःहून ट्राय करताय आधीपासून आणि फरक जाणवतो तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. हा, फक्त जाता जाता एक सांगणं, यार सबस्क्राईब करायला विसरताय तुम्ही, तर तेवढं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. त्याच्यामुळे आम्हाला खूप सारी एनर्जी मिळते आणि असे नवीन नवीन गेस्ट आपण आपल्यासमोर घेऊन येत राहू. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.